शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की दोन सिस्टम भारताच्या भूभागावर सध्या विकसित झालेले आहेत. एक राजस्थान गुजरातच्या पश्चिमेला असून नव्याने एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या दोन्ही सिस्टममध्ये ट्रप तयार होऊन मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी हवामानामध्ये काय बदल होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे. हवामानात विशेष बदल जरी नसला तरी नागपूर जिल्ह्यामध्ये जी काही घट होती ती आता 20% खाली घसरू लागली आहे. त्यामुळे नवीन एक रेड जिल्हा आपल्याला विदर्भात बघायला मिळतोय. सुरुवातीला आपण यवतमाळ बघितला, आता नागपूरची सुद्धा सुरुवात झालेली. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये घट वाढेल त्या त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा तो जिल्हा रेडमध्ये जाताना बघायला मिळणार आहे. शिवाय जी घट आहे ती प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता देखील आहे. या सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील. आपण सध्या बघतो 105% कोकणामध्ये, 116% मध्य महाराष्ट्रामध्ये, 35% मराठवाड्यामध्ये, 24% विदर्भात, 96% पावसाची नोंद सध्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मात्र या 96%मध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे त्या ठिकाणी देखील अर्ध्या भागामध्ये जिल्ह्याच्या मुसळधार पाऊस आहे, तर अर्ध्या भागामध्ये अक्षरशः कोरड्या वातावरणाचा अनुभव आलेला आहे. आपण नंदुरबारची परिस्थिती बघतो, सिंधुदुर्गची परिस्थिती बघतो, जे दोन्ही जिल्हे दोन टोकाला आहेत, महाराष्ट्राच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला. कोकणातला एक जिल्हा 37% मायनसमध्ये, एक विदर्भातला जिल्हा 56% मायनसमध्ये, हिंगोलीसारखा जिल्हा 55% मायनसमध्ये. ही साधी नाही तर ही भयावह दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे एल निनोचा फार मोठा प्रभाव आपल्याला महाराष्ट्राच्या हवामानावर दिसतोय. एका भागामध्ये अतिवृष्टी, एक जिल्हा नाशिकसारखा 194% पाऊस झाला आहे, तर दुसरीकडे 40-45% सुद्धा पाऊस झालेला नाही. ही जी तफावत आहे ही तफावत आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. आपण या ठिकाणी बघतो भारताच्या एकूण पाऊसमानावर आपण लक्ष केंद्रित केलं तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये मोठी घट आहे. जरी आपण हिरव्या रंगामध्ये बाकी राज्य बघत असलो तरी बऱ्याच ठिकाणी 20%पेक्षा कमी घट आहे, म्हणून हे हिरवे आहेत. अन्यथा या ठिकाणी सुद्धा फार अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे एकूण भारताची परिस्थिती बघताना आपल्या लक्षात येईल की सध्या 15%, म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर 85% पाऊस सध्या देशामध्ये नोंदला गेला आहे. गेल्या 24 तासामध्ये भारतातील पावसाचं वातावरण कमी झालं आहे. जो पावसाचा प्रभाव होता तो ओरिसामध्ये जे नव्याने डिप्रेशन तयार झालं आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. विदर्भामध्ये, कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र, थोडा तुरळक मराठवाड्यामध्ये पाऊस झालेला आहे. गुजरातच्या पूर्व भागामध्ये पाऊस झालेला आहे. त्यामुळे भारतात जरी तुरळक पाऊस असला तरी कोस्टल भागामध्ये म्हणजे अगदी कर्नाटक, कोकण, गुजरात पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण दिसतंय. कारण या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वादळी प्रणाल्या विकसित झालेल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशन संदर्भात या ठिकाणी भारतीय हवामान खात्याकडून खुलासा करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होऊन
ओरिसा, पश्चिम बंगाल यांच्या सीमेवरून छत्तीसगडकडे पुढे सरकण्याची शक्यता या डिप्रेशनची दाखवण्यात आलेली आहे. तसं महाराष्ट्रापासून फार दूरवरून जाण्याची देखील शक्यता आहे. आज 27 तारखेला पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे. छत्तीसगड, ओरिसामध्ये रेड अलर्ट, तर महाराष्ट्राच्या सर्व भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामध्ये घाटमाथ्यावर आणि कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. बाकी ठिकाणी येलो अलर्ट आहे. दक्षिण भारतात पाऊस वाढतोय. पुन्हा एकदा 28 तारखेला भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढत असल्याची माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. पूर्व भारत, मध्य भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतं आहे. विदर्भामध्ये उद्या 28 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. दक्षिण भारत, मध्य भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवण्यात आले. महाराष्ट्रामध्ये 28 प्रमाणेच 29 तारखेला सर्व महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आता व्यक्त करण्यात आला आहे. 30 तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होऊन उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुन्हा एकदा आपण बघतो विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस कमी होऊन उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पाऊस वाढतोय. दक्षिण भारतातील पाऊस कमी होतोय, परंतु घाटमाथ्यावर आणि कोकणातील पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. महाराष्ट्रातील पाऊस 1 तारखेला उघडेल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील 10 दिवसाचा जेफेस मॉडेलचा अंदाज आपण या ठिकाणी बघतो. तुरळक अशा प्रकारचा पाऊस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र स्थानिक स्वरूपातला पाऊस होणार आहे. विशेष प्रभाव नसेल. कोकणात मात्र पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं. 28 तारखेला विदर्भ, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज या डिप्रेशनमुळे देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात 29लाही पावसाची शक्यता आहे. दुष्काळी पट्ट्यामध्ये दक्षिण कोकणातही पाऊस दाखवण्यात आला आहे. पावसाचा प्रभाव मराठवाडा, विदर्भामध्ये आणि दक्षिण कोकणात 30 तारखेला असण्याची शक्यता आहे. हा पावसाचा प्रभाव हलक्या स्वरूपात विदर्भ, मराठवाड्यामध्ये 31लाही असण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलक्या स्वरूपात 1 तारखेला असू शकतं, परंतु 2 तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस पुन्हा एकदा उघडण्याच्या मार्गावर आहे. कोकणात हलका ते मध्यम पावसाची सरी एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात. आज 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण आणि पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामध्ये आज पहिल्यांदा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता दिसते. उद्या 28 तारखेला मोठे पाऊस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर देखील हा पाऊस प्रभाव असेल. 29 तारखेला कोकणातील पावसाचा प्रभाव थोडा दक्षिणेकडे असेल, परंतु मुख्य पावसाचा प्रभाव हा विदर्भामध्ये आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूरपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जळगाव, अकोल्यापर्यंत पावसाचा प्रभाव राहू शकतो, जालन्यापर्यंत. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये किंवा रायगडमध्ये पावसाचं प्रमाण राहू शकतं. मात्र एक महत्त्वाचा जो भाग आहे हा मात्र या ठिकाणी कमी पावसाचा दाखवण्यात आला आहे. 30 तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण जे दाखवलं जातं ते होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा काही उत्तरेकडील भाग आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, उत्तर विदर्भ आहे किंवा विदर्भाचा बहुतांश भाग आहे. मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे, हिंगोलीचा समावेश आहे, परभणी, बीडचा थोडा भाग आणि नांदेडपर्यंत त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. 31 तारखेला याचा मुख्य प्रभाव हा उत्तर महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे, नाशिक जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 तारखेला
जो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे तो मोठ्या स्वरूपात असेल आणि दुष्काळी प्रभाव या ठिकाणचा किती कमी होतोय ते आपल्याला बघणं आवश्यक आहे, कारण ही एकमेव अशी सिस्टम आहे जी दुष्काळी भागावर परिणाम करणार आहे. 1 तारखेपासून या सिस्टमचा प्रभाव महाराष्ट्रावरचा जरी कमी झाला तरी विदर्भात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण राहील. कोकणात हलक्या सरींची शक्यता राहील. 2 तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 3 तारखेला वातावरणात बदल दाखवण्यात आला आहे. यापूर्वी 3 तारखेला उघडीप दाखवण्यात आलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा विदर्भामध्ये, उत्तर मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आली. इतर ठिकाणी स्थानिक वातावरण आहेच. 4 तारखेला देखील पावसाचे स्थानिक वातावरण आहे. मग ते मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, बीड, उत्तर सोलापूर, लातूर, धाराशिव, पुणे पूर्व, विदर्भात देखील पूर्व भागामध्ये याचा प्रभाव आहे. कोकणात प्रभाव आहे. 5 तारखेला किरकोळ वातावरण असेल स्थानिक स्वरूपातलं मराठवाड्यामध्ये. कोकणामध्ये मात्र वातावरण राहील. 6 तारखेला मात्र आपण बघतो पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये स्थानिक वातावरण आहे. कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. पावसाचा जोर नाही. 7 तारखेला विदर्भाच्या काही भागात नव्याने एक सिस्टम विकसित होईल, परंतु तिचा प्रभाव महाराष्ट्रावर फारसा असणार नाही. केवळ विदर्भाचा भाग आहे. कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी स्पष्ट होते की ऑगस्टचा पहिला आठवडा किरकोळ पावसाचा आहे. 8 तारखेला पूर्व विदर्भ, कोकण असं हलकं वातावरण आहे. 9 तारखेला मात्र कोकणात पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव वाढणार आहे. विदर्भात स्थानिक वातावरण आहे. विशेष प्रभाव नाही. आपण 9 आणि 10 तारखेला एक हवामानातला बदल बघतो आणि तो बदल असा आहे की आपल्याला कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वाढते. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वाढते. अंतर्गत महाराष्ट्रात मात्र फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. आपण डिप्रेशनचा झटपट मार्ग बघूयात. या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की डिप्रेशन जसं भूभागावर येईल तसा याचा प्रभाव कमी होईल. म्हणजे ते कमी दाबाच्या स्वरूपामध्ये पुढे सरकणार आहे. थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून घासून ते पुढे सरकत आहे. जसं ते महाराष्ट्राच्या जवळ येईल तसं अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे थोडं पावसाचं प्रमाण देखील वाढू शकतं असा अंदाज आहे. परंतु मला प्राथमिक अंदाजानुसार याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये 31 तारखेला अधिक प्रभाव पडेल असं स्पष्ट जाणवतं आणि त्यानंतर मात्र 1 तारखेपासून हे बऱ्यापैकी संपुष्टात देखील येऊ शकतं, कारण विशेष प्रभाव त्याचा दिसत नाही. आपण या ठिकाणी बघतो की पुढील कालावधीमध्ये कोकण किनारपट्टीला आणि घाटमाथ्यावर अजून देखील मोठा पावसाळी प्रभाव बघायला मिळू शकतो या सर्व भागामध्ये. त्यामुळे अजूनही या भागात पाऊस होईल. तसं या भागात देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. हे स्थानिक स्वरूपाचा चांगला पाऊस दरम्यान होऊ शकतो. परंतु एकूण जर बघितलं आपण तर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि कोकण, फार तर थोडं पूर्व विदर्भाचा भाग, या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. कारण डिप्रेशनकडे जे काही बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जातात त्यामुळे ही पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होऊ शकतो. विशेष करून दुष्काळी भागामध्ये. उद्या देखील दुष्काळी भागामध्ये महाराष्ट्रात मोठं परिवर्तन बघायला मिळू शकतं. मोठे पाऊस काही भागामध्ये अपेक्षित आहेत आणि विशेष म्हणजे हे मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. डिप्रेशनचा प्रभाव विदर्भाच्या बऱ्यापैकी उत्तरेकडून जात असला तरी विदर्भामध्ये आपल्याला 29 तारखेला याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. फार प्रभाव महाराष्ट्रामध्ये याचा दिसत नाही आहे, कारण आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये
बऱ्यापैकी प्रभाव त्याचा जाणवेल, परंतु विदर्भानंतर 30 तारखेला हे बऱ्यापैकी मध्य प्रदेशमधून पुढे सरकत आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव जास्त जाणवण्याची शक्यता आहे. जसं ते अरबी समुद्राच्या प्रभावाखाली येईल तसं आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये, उत्तर नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दिसते 31 तारखेपर्यंत. 31 तारखेनंतर मात्र पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपाचं राहील. विशेष प्रभाव घाटमाथ्यावर किंवा महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. आपल्याला 3 तारखेला थोडं विदर्भ, मराठवाड्यामध्ये किरकोळ पावसाचं वातावरण दिसते. त्याच पद्धतीचं वातावरण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं दिसते 4 तारखेला. 5 तारखेला स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे. 6 तारखेला स्थानिक स्वरूपाचं वातावरण विदर्भ, पूर्व मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, किरकोळ स्वरूपाचं आहे. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणची घट वाढत जाऊ शकते. 8 तारखेला फार समाधानकारक वातावरण नाही. 9 तारखेला विशेष वातावरण नाही. मात्र आपल्याला 8 तारखेला जी कोकणात परिस्थिती दिसते त्यापेक्षा पाऊस 9 तारखेला वाढताना दिसतोय आणि 10 तारखेला वाढताना दिसतोय. केवळ आपण बघतो काही वादळी प्रणाल्या ह्या मध्य भारतावरून पुढे सरकत आहेत. या ठिकाणी वारे खेचले जात आहेत आणि त्यामुळे कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं. या पलीकडे कोणताही विशेष बदल नाही. त्यामुळे कोकण किनारपट्टीची अतिवृष्टीची आकडेवारी वाढत जाईल, परंतु उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळी आकडेवारी देखील वाढत जाईल. त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ तर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अशी सध्या परिस्थिती आहे. आणि कोकण घाटमाथ्यावर पडलेला पाऊस म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस समजता येत नाही. पर्यायाने एल निनोचा विपरीत परिणाम आपण महाराष्ट्रातील पाऊसमानावर बघतो. मात्र दूरवरचा आपला अंदाज आहे उत्तरार्ध जो ऑगस्टचा असेल तो पावसाळी असेल. विशाखापट्टणम जवळ जोपर्यंत सिस्टम बनत नाहीत आणि त्या महाराष्ट्रावर येत नाहीत तोपर्यंत दुष्काळी भागातील परिस्थिती बदलणार नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.